आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे हमले और परबनी में हुए हंगामे को लेकर आडम मास्टर ने किया आंदोलन। पिछले कई महीनों से बांग्लादेश में हो रहे हंगामे में हिंदुओं पर हो रहे हिंसक हमले को रोकने और परबनी में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की मूर्ति के सामने रखे संविधान की प्रति को तोड़ने पर हंगामा शुरू हो गया था। संविधान की प्रति को तोड़ने वालों पर जल्द कार्रवाई करने को लेकर आज सोलापुर शहर पूनम गेट के पास मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी की ओर से आंदोलन किया गया। बांगलादेशमध्ये इस्कॉन संघटनेचे संत यांना अटक झालं आणि त्यांना त्या पद्धतीनं जामीन मिळालं नाही। 28-29 तारखेपासून कट्टरपंथीयांनी बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हल्ले चालू झालेले आहेत। जवळजवळ 300 घटना बांगलादेशमध्ये घडलेल्या आहेत। हिंदूचे मंदिर तोडलं जात आहे, आगी लावलं जात आहे, माणसं मरू लागलेले आहेत। मुस्लिम कट्टरपंथीय त्या हिंदूंना त्या ठिकाणी राहणं अशक्य करून सोडलेलं आहे। त्यामुळं भारताची जबाबदारी आहे, कारण भारत देशाने बांगलादेश स्थापन होत असताना स्वर्गीय इंदिरा गांधीनं मुजिबुर रहमानला सैनिक पाठबळ दिल्यामुळं बांगलादेश निर्माण होऊ शकला। त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न बांगलादेशच्या जातीयवादी मुस्लिम कट्टरपंथीयांनी चालवलेला आहे। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर भारतामध्ये आश्रय दिलं गेलं, हाही राग त्यांच्या मनामध्ये आहे। म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती राहणार आहे, तुम्ही हस्तक्षेप करा। बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज आहे तो समाज राहणं मुश्किल झालेला आहे। त्या समाजाला संरक्षण मिळवून देण्याचं काम भारत सरकारचं आहे। म्हणून आज निषेधाचा मोर्चा या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याच बरोबरीनं परभणी ते 10 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यामध्ये जे घटनेचं प्रत होतं त्याचं मोडतोड करण्यात आलं, अवमान करण्यात आलं, ते तुडवण्यात आलं। त्याचाही आम्ही निषेध करतो। आज भारत बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर चालतो। 75 वर्ष पूर्ण झालेले आहे। एका बाजूला संसदेमध्ये चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणणाऱ्या माणसांनी घटना तुडवावं ही लाजिरवाणी गोष्ट आहे। याचाही निषेध आम्ही करणार आहे। त्याकरता शेकडो लोक या ठिकाणी जमलेला आहे। पक्षाच्या वतीनं कुठल्याही समाजावर अन्याय होऊ द्या, CPM त्यांच्या पाठीशी उभं राहील, ही आमची भूमिका आहे। हे लोकाला पटवून देण्याकरता आजचा मोर्चा आम्ही संघटित केलेला आहे। मागणी राहणार आहे, यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा, ही आमची मागणी राहणार आहे। बीडमध्ये देखील एक प्रकरण घडलं आहे। तिथले मस्साजोग जे गाव आहे तिथल्या सरपंचाचं निर्गुण खून करण्यात आलेला आहे। मराठा समाज देखील आक्रमक झालेला आहे। तर काय सांगाल, कायद्याचं राज्य आहे की नाही? आता महाराष्ट्र हे बिहार होऊ लागलेलं आहे। कायद्याचं राज्य आहे का नाही मला माहीत नाही। कायद्याचं राज्य असेल तर असे प्रकार घडले नसते। आता नव्याने निवडणूक झालेली आहे। निवडणुकीमध्ये जातीचा आधार घेण्यात आलं, धर्माचा आधार घेण्यात आलं, EVM मशीनचा आधार घेण्यात आलं, नोटाचा आधार घेण्यात आलं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कोणी बदनाम केलं नाही, इतकं बदनाम